नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहे। मित्रांनो आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50%। मित्रांनो, नॉन पेसा जिल्ह्यांचे आताच 10-15 दिवसा पहिले एक्झाम झालेले मित्रांनो, आणि त्यांच्या मित्रांनो इथं गुणवत्ता यादी पण इकडे लागलेली आहेत। म्हणजे त्यांची निवड यादी नाही मित्रांनो, फक्त गुणवत्ता यादी, जसं की आपण मेरिट लिस्ट म्हणू त्याला। कट ऑफ त्यांचं इथं लागलेलं आहे, अजून निवड यादी लागलेली नाही। प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट अजून आलेले नाही मित्रांनो, पण तुमची गुणवत्ता यादी इथं आलेली आहेत। आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची गुणवत्ता यादी लागली आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो बघा, जिल्हा परिषद मध्ये झेडपी मध्ये आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50%, नॉन पेसा जिल्ह्यांचे आताच एक्झाम झालेले आहेत मित्रांनो। जे नॉन पेसा जिल्हे त्यांचे फक्त सांगते मी तुम्हाला, जे पेसा जिल्हे त्यांचे एक्झाम 18 तारखेपासून चालू होणार आहे, 18 जुलैपासून। जे नॉन पेसा जिल्ह्यांचे एक्झाम झाले मित्रांनो, आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50% मित्रांनो, आणि ग्रामसेवकाचे अजून आलेले नाही मित्रांनो गुणवत्ता यादी। फक्त आरोग्यसेवक 40% आणि आरोग्यसेवक 50% यांच्याच गुणवत्ता इथं आलेल्या आहेत। आणि मित्रांनो ते तुम्हाला कुठे मिळतील मित्रांनो, तो तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची। आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा मित्रांनो। तुम्हाला सर्व जिल्ह्यांचे आरोग्यसेवक 40% आणि आरोग्यसेवक 50% यांच्या गुणवत्ता यादी तुम्हाला सर्व पेपराचा इथं निकाल, तुम्हाला सर्व पेपराचा निकाल इथं तुम्हाला आपल्या एक्झामचा निकाल तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल पीडीएफच्या स्वरूपामध्ये। तुम्ही सर्व पीडीएफ तिथून डाउनलोड करू शकतात। आणि मित्रांनो जर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची पीडीएफ नसेल, तुमच्या जिल्ह्यांचं त्याच्यामध्ये त्या पीडीएफ मध्ये अवेलेबल नसेल, तर मी तुम्हाला ज्या जिल्ह्यांचे आरोग्यसेवक 40% आणि आरोग्यसेवक 50% यांच्या निवड यादी लागलेल्या आहेत त्यांच्या सर्वांच्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या ऑफिशियल जिल्हा परिषदची लिंक दिलेली आहे। तिथं जाऊन तुम्ही ते लिंक तिथं लिंकवर क्लिक करून तुम्ही ते पीडीएफ तुमची डाउनलोड करू शकता, तुमचा गुणवत्ता यादी तिथं डाउनलोड करू शकतात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे मित्रांनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला हे जी पीडीएफ आहे मित्रांनो, ही पीडीएफ मित्रांनो इथं बघा एका जिल्ह्याची आरोग्यसेवक 40%ची आहे मित्रांनो। आणि तुम्हाला ते ऑफिशियल वेबसाईटवर कसं चेक करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे, तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू करा। तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सर्वात पहिले ते सांगतो जे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला कसं ते तुम्हाला चेक करायचे तुमची गुणवत्ता यादी। तर मी काय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहेत, तर तुम्ही आपल्या लिंकवर डिस्क्रिप्शन मध्ये ज्या जिल्ह्यांचा मी लिंक दिले त्याच्यावर तुम्ही क्लिक करा। आता बघा मी हे जिल्हा परिषद नागपूरचं तुम्हाला दाखवत आहे। जसं तुम्ही त्या जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर येसाल तर तुम्हाला बघा इथं साईडलाच तुम्हाला इथं दिसेल बघा, इथं सरळ सेवा भरती तुम्हाला दिसत असेल बघा, सरळ सेवा भरती 2023 निकाल। तर याच्यामध्ये तुम्हाला बघा आता जे न्यूज आहे मित्रांनो, जे तुम्हाला निकाल आहे ते सध्या वर गेलेले आहेत। मी तुम्हाला एकदा वेबसाईट जी आहे मित्रांनो ही ते एकदा तुम्हाला रिफ्रेश करून दाखवतो, जसं तुम्हाला म्हणजे ते दिसलं पाहिजे तुम्हाला, ज्या वरच ते दिसेल बघा। मी एकदा वेबसाईट रिफ्रेश करतो। तर जसं तुम्ही वेबसाईट रिफ्रेश करसाल तुम्हाला इथं बघा आरोग्यसेवक पुरुष 40% या पदाची गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट इथं जाहीर झाली आहे। जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक करसाल तुम्हाला इथं ते आरोग्यसेवक 40% बघा, याच्यावर तुम्हाला पदाच्या याच्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे आणि तुमची पीडीएफ इथं तुम्हाला गुणवत्ता यादी इथं अवेलेबल तुम्हाला देण्यात येईल। तर अशा प्रकारे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला हे जमत नसेल, हे तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल काही, तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, तिथं सर्व पीडीएफ तुम्हाला अवेलेबल मिळून जातील। तर बघा या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला एका जिल्ह्याची एका आरोग्यसेवक 40%ची एका पीडीएफ दाखवतो तुम्हाला बघा, आणि तुम्हाला मार्क पण दाखवतोय आणि तुम्हाला कट ऑफ पण दाखवतोय किती लागलेत। तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला सर्वात पहिले तुमचे विषय दिलेले आहेत, कोणकोणते तुमचे सब्जेक्ट होते ते सर्व सब्जेक्ट तुम्हाला इथे दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही कोणकोणत्या सब्जेक्टला किती मार्काचं क्वेश्चन होते ते सर्व इथे दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि टोटल जी तुमची एक्झाम होती मित्रांनो ती 200 मार्काची होती बघा। टोटल स्कोर तुम्ही बघू शकता, 200 मार्काची तुमची एक्झाम होती, एक क्वेश्चनला 2 मार्क होते। तर बघा जसं तुम्ही खाली असाल तुम्हाला दाखवतो बघा, जसं तुम्ही मित्रांनो खाली असाल तुम्हाला बघा इथं ही एक लिस्ट लागलेली आहे। इथं बघा मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला बघा इथं तुम्ही बघू शकता तुमचं सर्वात पहिले इथं रोल नंबर दिलेले आहेत, तुमचं इथं रजिस्ट्रेशन नंबर दिलेले आहे, तुमची इथं मार्क दिलेले आहेत, आणि तुमची इथं कास्ट पण दिलेले आहे मित्रांनो, तुमचं पूर्ण नाव दिलेले आहेत। आणि इथं बघा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये किती मार्क पडलेत, कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आलेत ते पण दिलेले आहेत बघा। जसं हे मराठीचं आहे, मराठीमध्ये तुम्हाला बघा या विद्यार्थीला 42 मार्क आहेत, इंग्लिशला याला 36 मार्क आहे, जीकेला 32 आणि रिजनिंगला इथं 34, असे टोटल मार्क पण इथं 144 त्याचे दिलेले आहेत, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे त्याचे सर्व सब्जेक्टचे इथं मार्क दिलेले आहेत आणि टोटल तुमचे किती मार्क होतात ते पण इथं दिलेले आहेत। आणि जसं इथं बघू शकता तुम्ही इथं रजिस्टर क्वालिफिकेशन पण दिलेलं आहे, इथं त्याचं किती क्वालिफिकेशन आहे, मॅक्झिमम क्वालिफिकेशन पण दिलेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव चेक करू शकतात, सर्व जिल्ह्यांचे इथं बघा मार्क पण तुमचे चेक करू शकता, तुम्हाला कोणत्या विषयामध्ये किती मार्क आलेत। आणि मित्रांनो हे तुम्हाला जसं की आन्सर की येत नाही मित्रांनो, डायरेक्ट गुणवत्ता यादी लागते आणि तुम्हाला इथं नॉर्मलायझेशन
मिळून हे मार्क इथं सर्व सांगितलेले आहे, नॉर्मेशन मिळून हे सर्व मार्क आहेत मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क चेक करू शकतात. सर्व जिल्ह्यांच्या पीडीएफ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथं तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक 50% आणि येत्या ग्रामसेवकाची तुम्हाला पण पीडीएफ तिथं अवेलेबल करण्यात येईल. तर तुम्ही आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. जे पुढे व्हिडिओ येतील मित्रांनो ग्रामसेवकाचे निवड यादीचे किंवा मग आरोग्यसेवक निवड यादीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिले मिळण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा. तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर सर्व पीडीएफ मिळून जातील आणि या सर्व जिल्हा परिषदेच्या तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटच्या लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तिथं जाऊन तुम्ही तुमचा जिल्हा परिषदमध्ये ज्या जिल्हा परिषदमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तिथं त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथं तुमची गुणवत्ता यादी बघू शकतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आणि सर्व मार्क पण तुम्हाला सांगितलेले. आणि कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो तर बघा कट ऑफ मित्रांनो आता इथं सांगितलेलं आहे मित्रांनो की तुम्हाला 200 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 40% मार्क आहेत त्यांच्या सर्वांचे नाव इथं गुणवत्ता यादीमध्ये आहे मित्रांनो. आणि ज्यांना 40% मार्क नाही त्यांचे इथं गुणवत्ता यादीमध्ये नाव नाही. 40% म्हणजे बघा मित्रांनो 200 मार्काचं जर 40% काढण्यात आलं तर त्याचं 90 मार्क होतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 90 मार्काच्या पुढे मार्क आहेत, 90च्या वर जे माझ्या मित्रांना मार्क आहेत त्यांचेच इथं गुणवत्ता यादीमध्ये नाव दिलेले आहेत. आणि ज्यांचे 90च्या खाली मार्क आहेत, ज्यांना 85 मार्क आहेत किंवा 80 आहेत, 70, 40 असे मार्क आहेत त्यांचे इथं गुणवत्ता यादीमध्ये नाव इथं दिलेले नाहीत मित्रांनो. हे गुणवत्ता यादी आहे आणि याच्यानंतर आता एक निवड यादी लागेल आणि ज्याला आपण सिलेक्शन यादी लिस्ट म्हणतो आणि एक प्रतीक्षा यादी लागेल, वेटिंग लिस्ट पण लागेल. अशा प्रकारे त्या लिस्ट अजून लागण्याच्या बाकी आहे मित्रांनो. हे फक्त तुमची गुणवत्ता यादी इथं दिलेली. अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.